राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर संपला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आपली सगळी ताकद लावली आणि याच दरम्यान कोकणातील चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं एक मोठा धक्का दिलाय। यामुळे शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली असून आयोग आता काय निर्णय देतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर संपला असून यामध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आणि आज राज्यात नगर परिषदेची निवडणूक सुद्धा पार पडतीये। पण याच दरम्यान काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा झटका दिला। महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादीने एक राजकीय खेळी केली आहे, ज्यामुळे शिवसेनेनं तातडीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष जोरात प्रचार करत असताना चिपळूणमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय वापर केल्याची घटना समोर आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या काही उमेदवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा प्रचारासाठी परवानगी न घेता वापर केला होता। यामुळे शिवसेनेनं त्वरित कारवाईची मागणी सुद्धा केली असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे। शिवसेनेनं या प्रकरणी तात्काळ कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी सुद्धा केली आहे। शिवसेनेचे आरोप आहेत की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा वापर विना परवानगी न घेता प्रचारासाठी केला जात आहे। शिवसेना ही कृती खोडसाळ आणि दिशाभूल करणारी आहे, ज्यामुळे जनतेच्या विश्वासालाच धोका पोहोचतो। तसेच शिवसेनेनं निवडणूक आचारसंहिता आणि निर्वाचन प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याचा आरोप सुद्धा केलाय। शिवसेना पक्षानं या प्रकरणी त्वरित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। चिपळूण नगर परिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात कोणतीही आघाडी किंवा युती नाहीये, हे शिवसेनेनं सुद्धा आता स्पष्ट केलंय। दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत आणि यामुळे एकमेकांच्या प्रचारासाठी कोणतीही अधिकृत सहयोग नाही। त्यामुळे काही उमेदवारांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची प्रतिमा प्रचारासाठी वापरल्याबद्दल शिवसेनेनं गंभीर आक्षेप घेतलाय। शिवसेनेचा असा आरोप आहे की या कृतीमुळे मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामुळे जनतेला भ्रमित करण्याचा कट रचला जात असल्याची शंका सुद्धा शिवसेनेनं व्यक्त केली होती। शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे एक लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारचा गैरवापर होऊ नये यासाठी सक्षम आणि प्राधिकरणांकडून कडक उपाययोजना घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। हा अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांच्या सहस्वाक्षरीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलाय। अर्जात चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिमांचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तक्रारीमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे। शिवसेनेनं या प्रकरणावर तात्काळ कारवाईची मागणी केली असून यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकारामुळे भविष्यात अधिक कडक नियमांची आवश्यकता आहे का आणि चिपळूण मधील या प्रकारामुळे निवडणुकीत बदल होईल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।